नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पनवेल तालुक्यातील उल्वे येथील वहाळगाव बुद्धविहारात वर्षावास मालिकेतील 6वे पुष्प उत्साहात संपन्न. तालुका पनवेल उल्वे येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 उल्वे नोड यांच्या वतीने आयोजित वर्षावास मालिकेतील 6वे पुष्प दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता कोपर येथील बुद्धविहारात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आतिश गांगुर्डे होते, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी विभाग संरक्षण उपाध्यक्ष अरविंद खरात यांनी निभावली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष प्रतिमा पूजनाने झाली. पूजनाचा मान नाना खंडागळे व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. त्यानंतर बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कार विधी संपन्न झाला. उपस्थितांचं स्वागत शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या सुनंदाताई गायकवाड यांनी महामंगल सुत्त बौद्धांचे मंगल कशात आहे या विषयावर सोप्या व अभ्यासपूर्ण भाषेत मार्गदर्शन केलं. नाना खंडागळे व गुलाब खंडागळे आणि परिवाराने दिलेल्या अल्पोहार दानाबद्दल आशीर्वाद गाथेतून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबियांप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात गांगुर्डे यांनी समाज जागृत होण्याकरिता ससद विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे याविषयी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाची सांगता मनीषा आहिरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे उपाध्यक्ष प्रणय खंडागळे, केंद्रीय शिक्षिका आशाताई खरात, सामाजिक कार्यकर्त्या संविधान प्रचारक धनश्रीताई खरात, विभाग अध्यक्ष धनंजय कांबळे, विभाग कोषाध्यक्ष छगन वावले व संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, समता सैनिक राहुल चौरमोल, समता सैनिक देवीदास निकाजे तसेच उत्तम साळवे, मधुकर खंडागळे, किशोर खंडागळे, संजय खंडागळे, भीम कांबळे, रोहिदास घोडेराव, राजेंद्र गंभीरे, खरात, सी.व्ही. माने, राजेंद्र बुरबुरे, रतन सुरवाडे, विजय उन्हावणे, एम.के. सूर्यवंशी, अंबादास निकाळजे, उल्हास साळवे, किशोर जाधव, दिलीप खरात आदी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमास महिला उपासिका गुलाब खंडागळे, अनिता वावले, वर्षा खरात, सुनंदा जगताप, विद्या उन्हावणे, शकुंतला साळवे, सुजाता खंडागळे, ज्योती खंडागळे, सानपाजी, आरती सांगळे, ज्योती पाचपांडे, भानू गायकवाड, माधुरी जाधव, शिवाय बाल उपासक उपासिका अन्वी खंडागळे, प्रसेन खंडागळे, आर्यन कांबळे, दर्शना पाचपांडे, उर्वी जाधव उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय नंदाताई गायकवाड, पनवेल तालुका महिला कमिटी, संस्कार सचिवा व केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा यांचे वहाळ बौद्ध विहारामध्ये आगमन होत आहे. तरी भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड शाखेच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत होत आहे. आमच्या शाखेचे समता सैनिक आयुष्मान अशोकजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानपूर्वक विहारामध्ये घेऊन यायचे आहे. परेड सावधान. ते चल. सुस्वागतम. भारतीय बौद्ध महासभातून वर्षावास मालिकेचे 6वे पुष्प संपन्न होत असताना नियोजित विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या प्रमुख वक्त्या संपूर्ण विश्वाला शांततेचा मार्ग देणारे महाकारुणी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाता, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या तमाम महापुरुषांच्या आणि महामातांच्या पवित्र कार्यास, त्यागास आणि त्यांच्या स्मृतीस माझं सविनय जय भीम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय भीम. तरी सर्वप्रथम मी अध्यक्षांची निवड होईल, तरी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आमच्या शाखेचे संस्कार सचिव सन्माननीय आतिशजी गांगोडे यांनी अध्यक्षपद भजवावं असं मी सूचित करतो. संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम जातीवर अभिवादन करतो. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यासही सविनय जय भीम करतो. आज वर्षावास मालिका पुष्प 7वे कोपर विहार या ठिकाणी गुंफले जात असताना या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार तालुका पनवेलच्या महिला कमिटी कोषाध्यक्ष केंद्रीय शिक्षिका सन्माननीय अश्विनीताई खंडागळे यांनाही सविनय जय भीम. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, उपासक, उपासिका, शाखेचे सर्व पदाधिकारी, आमच्या ताई इथे उपस्थित आहेत प्रमिला ताई जाधव यांनाही सविनय जय भीम. ताई केंद्रीय शिक्षिका आहेत. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना मी इथे सविनय जय भीम करतो आणि या ठिकाणी जी मला जबाबदारी दिली ते मी स्वीकारत असून आपल्याला विनंती करतो की हा कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा. धन्यवाद. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या त्यागाला विचाराला प्रथम जातीवर अभिवादन करतो. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वायुगतीने चाललेल्या धम्मकार्यास सविनय जय भीम करतो. आज या ठिकाणी वर्षवास मालिकेचे पुष्प 6वे वहाळ बुद्ध विहारात गुंफले जात असताना या ठिकाणी या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्माननीय नंदाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई आपला सविनय जय भीम. तसेच या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी कोषाध्यक्ष सन्माननीय सदाशिव कांबळे गुरुजी उपस्थित आहेत, त्यांनाही सविनय जय भीम. तर नंतर या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर, उपासक, उपासिका, बालबालिका आपल्या सर्वांना सविनय जय भीम करतो आणि या ठिकाणी मला दिलेली जबाबदारी मी स्वीकारतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा. सर्वांनी माझ्या पाठोपाठ सरपंच ग्रहण करायचं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि.
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 गुणोपेतं नीतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजे विभूतं कुसुमेन नैनं पूयेन नेतेन नभामि मोक्षं पुष्पविलायति इदाइदं मे कायो तथा याति विनाश भाव घनसारपदीपेन दीपेन कमलसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिताय वदनं अनन्तगुणवन्दिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मश्च सङ्घः सुगतनुभवा धातुः धातुगव्ये लङ्काय जम्बुदीपे विदसपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्ये विभूतं दशबलतनूजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सप्पठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विजयानं देवरूपं सुधीर्मं निर्मलचक्षु गभीरकोशं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निर्भयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सजन उद्धारा भगवंत साखरा भक्त काजा सौदार संगनी शस्त्र धरता करी आपरारी रौद्र रूपा मुक्ति पथ कोणता जीर्ण स्मृति दायिका उदारयागतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती साथ संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा भीमराजा भीमराजा
आहेच. तर आज श्रावण पौर्णिमा, मागची पौर्णिमा कोणती झाली? गुरुपौर्णिमा झाली आहे ना. तर तेव्हा तथागतांनी म्हणजे ग्रहत्याग पण त्या दिवशी केलेला. त्यांना म्हणजे त्यांनी प्रवचन पहिला धम्मचक्र प्रवर्तित त्या दिवशी केलं आषाढ पौर्णिमेला. आता हे श्रावण पौर्णिमा आहे. तर श्रावण पौर्णिमेला तथागतांनी अंगुलीमालावरती विजय मिळवला आणि पहिली धम्मसंगीती म्हणजे जेव्हा तथागतांचं परिनिर्वाण झाले ना, तर त्या दिवशी पहिली धम्मसंगीती केली की त्यांच्याबद्दल अपशब्द काढलं, त्यामुळे ही पहिली धम्मसंगीती केली. आणि आपण थोडक्यात महामंगलसूत्र आणि मानवाचे मंगल कशात आहे हे आपण म्हणजे 3 गोष्टी आपण ह्याच्यात सांगणार आहे. तर जरा मोठाच विषय आहे, त्यामुळे मी थोडक्यातच प्रस्तावना म्हणजे केली आणि आपण पुढील विषयाला सुरुवात करूया. तर बघा, पौर्णिमा म्हटलं की आपल्या म्हणजे बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला काय नाही काहीतरी महत्व असतंच आणि पौर्णिमा खूप म्हणजे मंगल असा दिन आपण मानला जातो. तर तुम्ही इतकं छान म्हणजे इथं स्वागत केलं आणि एवढी सगळी उपस्थिती बघून, एवढे सगळे मान्यवर बघून मला पण खूप म्हणजे भरून आला असं की म्हणजे माझं किती चांगलं इथं स्वागत केलं बाबा, मला पण खूप छान वाटलं. तर तथागत श्रावस्तीमध्ये जेतवन अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये राहत होते आणि अंगुलीमालाचा एक म्हणजे क्रूर डाकू तिथे राहत होता. म्हणजे तो कसा झाला बाबा, अंगुलीमाल कसा झाला? तर अंगुलीमालाच्या आईचं नाव मंत्रायणी असतं आणि त्यांच्या वडिलाचं नाव गार्ग असतं आणि त्यांचं नाव अहिंसक असतं. तर अहिंसकाचा हिंसक कसा बनला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर हा अंगुलीमाल आहे ना, तर तो म्हणजे खूप बुद्धिवान, शीलवान, विद्वान असतो तो. पण तो एवढा चांगला विद्वान असतो, पण तरी तो हिंसक का बरं झाला? तर त्याने पहिले कसे गुरु करायचे, तर त्याच्या गुरुचं नाव होतं शिलभद्र होतं. तर तो तिथे जायचा, तो खूप विद्वान होता, खूप बुद्धिवान होता. मग त्याच्याबरोबरचे जे शिष्य होतं त्यांना ते खटकायचं, म्हणजे तो असा एवढा शीलवान आहे, एवढा बुद्धिवान आहे, तर तो आपल्या पुढे जाईल म्हणून त्या गुरुला म्हणजे ते भडकवतात, त्याच्या विरोधात भडकवतात. मग ते गुरु शिलभद्र खूप त्यांचा तो खूप लाडका असतो, तो शिष्य म्हणजे अहिंसक, तो खूप लाडका असतो. मग त्याच्या विरोधात त्याला भडकवतात आणि ते गुरु आहे ना, त्याला म्हणतात की तू जर 1000 माणसाची हत्या करून त्याची करंगाई कापून जर त्याची माळा तू करून आणलीस आणि माझ्या गळ्यात जर घातली तर तू अमर होशील, त्याला सांगतात त्या अंगुलीमालाला. तर अमर होशील म्हणून सांगतात. तर ह्याला पण खरंच वाटतं. मग एका पाठोपाठ एक हत्या करायला लागतो. तर सगळं म्हणजे जेवढे त्या श्रावस्तीवरून जेवढी लोक यायची तेवढ्यांची तो मारायचा, त्यांचा एक करंगळी कापायचा, ते गुंपायचा ह्याच्यात आणि त्याची हत्या करायचा आणि ती गायत घालायचा. असं करून करून 999 माणसं मारली गेली. 999 माणसं मारली गेली. कोसलजीतचा राजा प्रसेनजीत त्याला ही बातमी कळाली. मग तो पण चिंतित होतो. मग तो काय करायचं, या डाकूचा कसा आपण म्हणजे कसा त्याचा बंदोबस्त करायचा. मग तो सैन्य पाठवतो. तर त्या सैन्यांना पण काय सैन्यांना तो मारतो, काय सैन्य पळून जातात. मग तो खूप चिंतित होतो. लोक म्हणतात तुम्ही ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा, नाही तर आम्ही ते गाव सोडून जाऊ. प्रसेनजीत राजाला पण काळजी लागती. प्रसेनजीत राजा पण म्हणतो की आता काय करायचं, म्हणजे तो कुणाला सापडत पण नाही, असं मारत राहतोय सगळ्या माणसांना. त्या रस्त्यावरून कुणी जायलाच मागत नाही, इतके घाबरतात लोक त्या रस्त्याने जायला. तो म्हणजे असं माणूस दिसला की त्याला मारायचा, त्याची करंगळी कापायची, ते धाग्यामध्ये बांधायचा आणि त्याची माळ करून गळ्यात घालायचा. असं करत करत ती 999 माणसं त्यांनी मारून ते माळ गळ्यात घातलेली असते. आता बोटांची नुसती दुर्गंधी सुटलेली असते, पण तरी तो इतका हिंस्र झालेला असतो, म्हणजे इतका तो हिंसक झालेला असतो की तो कोणालाच म्हणजे सापडत नाही. मग ही गोष्ट तथागतांना समजते. तथागत तेव्हा श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवनात राहत असतात. मग ती त्यांना समजतं की ते तिथे राहतोय म्हणून, म्हणजे तो त्या रस्त्यावरती आहे म्हणून. मग तथागत एक दिवस विचार करतात, म्हणतात की आपण ह्याला आता सन्मार्गावर आणायला पाहिजे त्या डाकूला. मग तथागत सकाळी उठतात, चिवर परिधान करतात, हातात भिक्षा पात्र घेतात आणि तथागत जातात. तर सगळी लोक म्हणतात, त्यांच्याबरोबर भिक्खू संघ पण असतो. सगळी लोक म्हणतात तुम्ही तथागत त्या रस्त्याने जाऊ नका, नाहीतर तुम्हाला तो माणूस म्हणजे मारल, तो खूप क्रूर आहे, तो डाकू तुम्हाला मारल. आणि त्याच्या झोपडीच्याच बाजूने तथागत चाललेले असतात. तो खूप खुश होतो. त्याला वाटतं की आता आपल्याला 1000 आपली गुरुदक्षिणा म्हणजे गुरुची गुरुदक्षिणा आपली पूर्ण होणार. आता 1000वा संदेश आपल्याला भेटलाय. तर तथागत पुढे चालले, हा मागून चाललाय. मग तो त्याला सापडतच नाही तथागत.
ते चाललेत पुढे, हा मागून चाललाय, ते पुढे चाललेत, हा मागून चाललाय. मग तो मोठ्याने ओरडतो, हे सन्याशा थांब म्हणतो. तर तथागत थांबतात. ते म्हणतात अरे हिंसका म्हणजे अरे हिंसका, तू म्हणतात माझ्या मागे पळतोयस, मी तुझ्या मागे पळत नाही, मी शांत, मी स्थिर आहे, तूच माझ्या मागे पळतोय. तुझं मन एकदम हिंसेमुळे तुझं मन एकदम रागीट बनलंय, तू क्रोधित झालायस, तुला हे शोभत नाही म्हणतात. तथागत त्याला म्हणतात असं माईक मध्ये बोल. तर म्हणतात की तुला हे शोभत नाही, तू एवढी हिंसा करतोयस, तू एवढी लोक तू मारल्यास, कुणाची आई असेल, कुणाचे वडील असतील. मंगल सूर आणि मानवाचे मंगल कशात आहे या विषयावर आपण सुंदर असं आपल्या शब्दांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. ताई शाखेच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो. व त्यानंतर आपल्या शाखेची एक परंपरा आहे, जो कोणी कुटुंब, जो कोणी परिवार आपल्या शाखेस दान देते, मग ते प्रतीक दान असो या अल्पोहार दान असो, त्या परिवारामध्ये आपण मंगलकामना व्यक्त करतो. आणि आजचे जे दानदाते कुटुंब आहे ते सन्माननीय दादा खंडागळे साहेब व सन्माननीय गुलाब खंडागळे ताई व त्यांचा परिवार, आजचे जे दानदाते आहेत त्यांच्या प्रती आपण मंगलकामना व्यक्त करायची आहे. आपल्या शाखेचे अध्यक्ष सन्माननीय गांगुडे साहेबांना विनंती करीन की त्यांच्या कुटुंबाप्रती आपण मंगलकामना व्यक्त करावी. सपितियो विवजन्तु सपरोगो विनश्यतु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोथी भवन्तु ते इच्छितं पचितं तुल्यं कृपमेव समीधतु सबे पुरे तु चित्तसङ्कल्पा छन्दोपणारसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्ति मेवच ततो निर्वाण सम्पत्ति विनाति समीधतु. साधु साधु साधु. शाखेचे बोधाचार्य व संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय गांगुडे साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं अध्यक्षपद मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सर्वांना सप्तविजयी. आज या ठिकाणी वर्षावास मालिका पुष्प साबळे उपस्थित असताना या आजच्या विषयावर नंदाताई गायकवाड यांनी अत्यंत सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं. म्हणजे माझ्या 2 वर्षाच्या अनुभवात महामंगल शब्दाचा इतका स्पष्ट आणि सुस्पष्ट अर्थ कोणी सांगितला असेल तर ताईंनी सांगितलं असेल. म्हणून आपण याचा सर्वांनी गर्भ समजून घ्यावा आणि त्याचं आचरण करावं एवढी मी आपल्याला विनंती करेन. तसंच आजचा श्रावण पौर्णिमा, आजची श्रावण पौर्णिमा आहे आणि ताईंनी त्याविषयी पण आपल्याला सांगितलं. पण दुसरीकडे हा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्याला एक संस्कृती चालत आलेली आहे. त्या संस्कृतीचे आपण वाहक आहोत. मी तर म्हणतो बहुजन समाज हा त्या संस्कृतीचा वाहक आहे. कारण बाबासाहेब म्हणतात की बुद्धांनी केलेली क्रांती त्यावर प्रतिक्रांती ही झालेली आणि हा प्रतिक्रांतीचा वाहक हा बहुजन समाज आहे. तर हे का होतंय?
का तर आपण त्याविषयी माहिती करून घेत नाही, अज्ञानापोटी. अज्ञाने रक्षाबंधन, एखाद्या बहिणीने भावाच्या हातात राखी बांधली तरच त्याचं रक्षण होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. हे कितपत योग्य आहे, कितपत खरं आहे, याची आपण चाचपणी केली पाहिजे. साधं उदाहरण घ्या, तर एखाद्या रक्षाबंधन असेल त्यानेच उदाहरण घ्या की एक भाऊ आपल्या बहिणीकडे जातोय रक्षाबंधनासाठी आणि ती बहीण त्याची वाट बघते, पण या भावाने असं काही कृत्य करून तिथे गेलेलं आहे की त्याला शासन होणार आहे. मग त्या रक्षा बांधणाऱ्या बहिणीला तिने ती रक्षा बांधली, त्याने त्याचं रक्षण होणार आहे का? मग जर त्याने असं कृत्य केलेलं आहे ज्याबद्दल त्याला शासन होऊ शकतं, तर त्या ठिकाणी ते त्याचं रक्षण करणार आहे का? तर हे रक्षण कशामुळे होईल त्याचं? जर त्याने पंचशिलेचं आचरण केलं असतं तर तो त्या मार्गाला गेलाच नसता ना. त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते कृत्य केलंच नसतं त्यांनी. म्हणून पंचशिलाचं आचरणाने तुमचं रक्षण होणार आहे, तो कोणत्या धाग्या दोऱ्याने होणार नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही परंपरा ही पूर्वीपासून जी चालत आलेली आहे, बाबासाहेब म्हणतात ही प्रतिकांतिक ब्राह्मणाच्या डोक्यात निर्माण होते आणि बहुजनाच्या खांद्यावर वाहक असते. हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. उपाध्यक्ष सन्माननीय मनीषाताई आहेरे यांना विनंती करेन की त्यांनी आभाराचं गोड काम स्वीकारावं. धन्यवाद साहेब, आभाराचे गोड काम मला दिल्याबद्दल. सर्वांना माझा सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांततेचे संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हाचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस, कार्यास व स्मृतीसंता माझा पंचांग प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 वहाळ उल्वे नोड या ठिकाणी आज आपण वर्षावास मालिकेचे 6वे पुष्प गुंफत असताना आज आपल्याला प्रमुख प्रवचनकार बनून लाभलेले आहेत नंदाताई गायकवाड यांनी आज आपल्याला आपल्या नियोजित विषयावर वेळेचे बंधन असतानाही खूप मोजक्या वेळामध्ये सुंदर असे मार्गदर्शन केले. ताई, आपले शाखेच्या वतीने खूप खूप आभार. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुडे साहेब हेही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून नेहमीच आपल्याला सुंदर असे मार्गदर्शन करतात. साहेब, आपलेही शाखेच्या वतीने खूप खूप आभार. तसेच आजचे दानदाते सन्माननीय नाना खंडागळे आणि गुलाब खंडागळे आई व त्यांचे सर्व कुटुंबीय यांचेही खूप खूप आभार. त्यांनी आज आपली खऱ्या अर्थाने दान पारमिता पूर्ण केली. त्यांना प्रथम त्यांनी खूप खूप शुभेच्छा देते आणि शाखेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपली कर्तव्यपर ड्युटी बजावली ते म्हणजे सन्माननीय अशोक कांबळे साहेब यांनी आपले वय असते एवढे वय असतानाही नेहमीच आपली कर्तव्यपर ड्युटी हे चोख बजावतात. त्यांचेही मी शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच इथे उपस्थित उपासक उपासिका तसेच विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांनी आपला अमूल्य असा वेळ खर्च करून आज कार्यक्रमास उपस्थिती दाखवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने तुमच्यामुळेच अशा कार्यक्रम यशस्वी होतो. आपले सर्वांचे मी शाखेच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच आपल्या शाखेचे व वार्ड शाखेचे पदाधिकारी हे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून गेले आठवडाभर नियोजन करतात, कष्ट घेतात. त्यांचेही मी शाखेच्या वतीने आभार मानते आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानून ह्या पुढे शरणोत्तर होऊन कार्यक्रमाची सांगता होईल असे जाहीर. भारतीय बौद्ध महासभा क्रमांक 4 माध्यमातून माझ्या महाबुद्ध आणि संपन्न होत असताना आपण नियोजित विषयावर मार्गदर्शन करण्याकरता प्रमुख वक्त्यांना या ठिकाणी उपस्थित आहात. आपण नियोजित विषयावर सुंदर मार्गदर्शन केलं आहे. त्या नियोजित विषयाचं महत्त्व म्हणजे बौद्धांचे मंगल कशात आहे आणि महामंगल सूक्त, त्याचबरोबर श्रावण पौर्णिमा याविषयी
बौद्धजनांना आपण काय संदेश द्या? मानवाचं मंगल कशा म्हणजे परिवर्तित होत असतो, त्यासाठी माणसाने प्रयत्न करायला पाहिजे. आपण काळ्यावाच्या मनानेच चांगले मार्गदर्शन करावं दुसऱ्यांना आणि आपण पण ते आपल्यामध्ये ते उतरावं एवढंच मी सांगेन. आणि आपला बौद्ध धम्म हा अथांग समुद्रासारखा, त्याची खोली मोजता येणार नाही, लांबी मोजता येणार नाही, रुंदी मोजता येणार नाही. सगळ्या नद्याचे पाणी एकत्र येऊन त्या समुद्राला मिळतं, तर ते कोणत्या नदीचे पाणी आहे ते कळत नाही. तसा आपला हा बौद्ध धम्म आहे. कोणत्याही जाती धर्माची लोक आपल्या बौद्ध धम्मामध्ये आले तर ते कुठला माणूस कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे हे सुद्धा कळणार नाही. असा हा आपला बौद्ध धम्म आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आपल्याला धम्म दिला आणि त्या धम्माचं आपण पुन्हा म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याच्यानंतर महाउपासिका मीराताई आंबेडकर, आपल्या ममता सागर मीराताई आंबेडकर यांनी सुद्धा केंद्रीय शिक्षिका तयार केल्या आणि बौद्धाचार्य शामनेर बौद्धाचार्य भैयासाहेब आंबेडकरांनी तयार केले. म्हणून हा आपला धम्म इथपर्यंत आलाय. तर आपण सुद्धा याच्यापेक्षा जास्त आपल्याला कसा धम्म सांगता येईल आणि धम्माचा प्रचार प्रसार करता येईल याच्यावरती आपण जोर द्यायला पाहिजे. आणि एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवते.